थंडीमध्ये डॅन्ड्रफ होणं खूप जास्त कॉमन आहे. त्याच्यासाठी माझ्या केसांना मी एक सिरम लावते जे की मी स्वतः बनवते. तुम्हाला पण बघायचं का मी कसं बनवते तर व्हिडिओ कंटिन्यू करा. त्या पहिले इकडे बघा मी गच्चीवर गेलते इव्हिनिंगला. किती छान आणि मस्त व्ह्यू होता ना. आणि इव्हिनिंगला लाडूला काहीतरी स्नॅक खायची इच्छा झाली, मग त्याच्यासाठी मी पॉपकॉर्न वगैरे बनवून दिले. दिवसभर ना खूप जास्त खेळत होतो त्याच्यामुळे लवकर झोपून जातो. आणि हे बघा घरामध्ये किती राडा करून ठेवलेला आहे. एक एक गाडी पार्किंगला लावून ठेवली आणि असं झोपलाय की जसं त्याने काहीच केलेलं नाही. असो चला तुमच्यासोबत मी शेअर करते की मी सिरम कसं बनवते ते. तांदूळ, जवस, मेथीदाणे आणि लवंग घ्यायचा. 2 कप पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना पहिले तर तांदूळ, जवस, मेथीदाणे आणि शेवटी लवंग टाकून घ्यायचं. 10 मिनिट त्याला छानपैकी उकळून द्यायचं कमी फ्लेमवरती. त्यामध्ये त्याला हलवत राहा म्हणजे ते खाली चिटकणार नाही. थोड्या वेळातच ना पाणी असं थिक होऊन जातं तेव्हा गॅस बंद करून टाकायचा. ओढणी किंवा चाळणीने ना ते असं गाळून घ्यायचं. त्यामध्ये ना पॅराशूटचं तेल मिक्स करून ना थोड्या वेळ ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. आणि मस्तपैकी ना 10 ते 15 मिनिटं ते केसांना अप्लाय करून छानपैकी मसाज करायचा. आपण ह्याच्यामध्ये वापरल्या प्रत्येक एका वस्तूची ना एक आयुर्वेदिक गुणधर्म आहे. याने डॅन्ड्रफ जातो, हेअर जास्त स्मूथ होतात आणि हेअर ग्रोथ साठी सुद्धा खूप जास्त फायदा आहे या सिरमचा. तर रिझल्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवून देईन. हेअर ऑइल कसं बनवतात आणि मंथली रुटीन काय असतं त्यासाठी ना कमेंट करा. मी तुमच्यासाठी नवीन अजून व्हिडिओ घेऊन येईल. आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.